शामराव नगर क्षेत्राची पाहणी आज करण्यात आली आहे। यामध्ये पावसामुळे जे लोकांना त्रास होत आहे, जिथे जिथे आपल्याला गटार साफ करण्याची गरज आहे किंवा जिथे जिथे पाणी साचतोय ते काही प्रमाणात खाजगी जागेवर पण पाणी साचतोय, काही प्रमाणात शासकीय गटारी पण आहे जे आपल्याला स्वच्छ करण्याची गरज आहे। हे सगळी बाबीच्या प्रॉपरली जागेवर जाऊन तपासणी केलेली आहे आणि लोकप्रतिनिधीसुद्धा उपस्थित होते। तर त्याप्रमाणे सगळ्याची समस्या समजून संबंधित विभागांना तशी सूचना देण्यात आली आहे। मला वाटतं की पुढचे 4 ते 5 दिवसात ही सर्व कामगिरी आपण पूर्ण करून घेऊ आणि जास्तीत जास्त प्रमाणात महानगरपालिकेच्या वतीने लोकांना त्रास कमीत कमीत व्हायला पाहिजे आणि अजिबात व्हायलाच नको त्या प्रकारे आपण कारवाई करण्याचा प्रयत्न करतो। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त साहेब शुभम गुप्ता साहेब यांनी आज शामराव नगरला संपूर्ण भागाची पाहणी केली, त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो। आज शामराव नगर भागाची संपूर्ण भागाची पूर्ण पाहणी केली, ज्या भागात पाण्याचा निचरा आहे, गटरेज आहे आणि सर्व अधिकाऱ्यांना पण सूचना दिल्या की इथल्या ज्या समस्या आहेत ते साहेबांनी स्वतःहून पाहणी केली साहेबांनी, त्याबद्दल मी सांगलीकर नागरिक असे आयुक्त साहेब आपल्याला लाभले हे सांगलीकरांचं भाग्यच आहे की प्रत्यक्षात भर पावसात की आयुक्त शुभम कुमार गुप्ता साहेब यांनी भर पावसात नागरिकांच्या समस्या ऐकल्या, जे इथली भागातले जे पाणी आहे त्या पूर्ण संपूर्ण जे तलाव आहेत, गटर आहेत, साचलेलं आहे, या सगळ्या भागाची आयुक्त शुभम गुप्ता साहेब यांनी पाहणी केली। गेल्या महिन्याभरापासून आम्ही लोकहित मंचच्या वतीनं शामराव नगरमधील ज्या समस्या असतील त्याचा आम्ही वारंवार आवाज उठवत होतो। आज प्रत्यक्षात शुभम कुमार गुप्ता साहेब यांनी येऊन इथं पाहणी केली आणि या भागातल्या ज्या समस्या आहेत त्याची सोडवण्यासाठी त्यांनी तात्काळ आज या समस्या सगळ्या त्या सोडवतो म्हणून आम्हाला लोकहित मंचला आश्वासन दिलेलं आहे। आणि पण आम्ही पण आवाहन करतो की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात ज्या ज्या नागरिकांच्या समस्या असतील त्या लोकहित मंचला संपर्क साधावा असं आम्ही जाहीर आवाहन करतोय।